गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये खूप सारे नवीन अनुभव आलेले आहेत, ते आता मी पुढे सांगत आहे. हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मजेत ना? चला तर मग मी आलेली आहे आता संध्याकाळच्या कामावरती. त्याच्या अगोदर मी माझ्या घरी मस्तपैकी मुगाची उसळ आणि राईसचा कुकर लावलेला आणि भाकरी वगैरे आई बनवून ठेवणार होती आणि निघालेली आहे मी आता संध्याकाळच्या कामावरती. तर इकडे आलेली आहे आता पहिल्या कामावरती. पटकन पीठ मळून वगैरे घेतलेलं आहे आणि भाजीमध्ये मला सुकी ब्रोकोली फ्राय करायची होती, कांदा टोमॅटो वगैरे असं मसाल्यामध्ये सुक्कं, आणि चपाती बनवायची होती. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतलेली आणि यांचा स्वयंपाक मी इथे सर्व बनवलेला आहे. मध्ये मी एका दवाखान्यामध्ये गेलेली माझ्या थोडंसं कामानिमित्त, तर तिथे मला एक ताई भेटलेल्या. त्यांनी माझी व्हिडिओ बघून मला ओळख काढून बोललेल्या आणि खूप सारे आशीर्वाद वगैरे दिलेले आणि तसेच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या व्हिडिओच्या ओळखीनुसार दिलेल्या होत्या. आता माझं हे काम संपलेलं आहे आणि मी आलेली आहे पुढच्या कामावरती. ते माझं फक्त भाकरीचंच काम असतं. मग तिकडे मस्तपैकी मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. तसेच आता याच्या पुढचं काम देखील माझं फक्त चपाती भाकरीचंच असतं. मग तिकडे मी मस्तपैकी चपात्या बनवलेल्या आहेत. आणि आता दुसरे अनुभव म्हणजे आता मी मध्ये गावी गेली होती गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये. तर मला 2-3 ताईंचे मला मेसेज आलेले. त्यातील एक ताईंचं असं बोलणं होतं की त्यांनी मला पाहिलेलं आणि त्यांना मला बोलण्याची खूप इच्छा झालेली, कारण व्हिडिओमध्ये मला पाहिलेलं होतं त्यांनी आणि मी खूप घाईत होते असं त्यांचं म्हणणं होतं. पण कितीही घाईत असले तरी तुम्ही मला समोरून ओळख दाखवून बोललं पाहिजे, कारण तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर नंतर भेटण्यासाठी तर ताईंनी मला मेसेज वगैरे केलेला होता, पण काही कारणास्तव आम्ही नाही भेटू शकलो. तर आता हे काम संपवून मी आलेली आहे आता पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायची होती भरल्या वांग्याची भाजी बनवायची होती, तसेच चपाती बनवायची होती. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचा पूर्ण स्वयंपाक मी बनवलेला आहे. आणि उद्या सकाळी मला इथे बनवायची होती गवारीची शेंगाची भाजी, ती देखील मी आता संध्याकाळीच निवडून ठेवत आहे. तर आता एक ताईंचा असा कमेंट होता की त्यांनी मला पाहिलेलं पण त्यांची मला बोलायची हिंमतच झाली नाही, कारण त्यांना खूप घाबरल्यासारखं झालं म्हणे. आता मी तर काय सहजच कुठे दिसली असेल तर घाबरण्यासारखं तर काही नव्हतं. बोलण्याची इच्छा किंवा तुमचं प्रेम सर्व एक आवड म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर मी कुठं दिसत असेल वगैरे तर तुम्ही मला बोलू शकता. असं काही नाही आहे की मी कोणाला बोलणार नाही वगैरे. आणि मी देखील तुमच्यासारखी एक साधं माणूसच आहे, जास्त काही नाही आहे. तर आता हे काम माझं शेवटचं असतं. तर इकडे मी बनवलेली आहे पनीरची भुर्जी, राईस, डाळ, तसेच मल्टीग्रेन फुलका रोटी आणि हे शेवटचं काम संपवून मी निघालेली आहे घरी. तर घरी मस्तपैकी मी जाते वेळेसच मुगाची उसळ रस्सावाली भाकरी आईने बनवलेली आहे. तूप आणि ठेचा वगैरे घेऊन मी घेत आहे आता जेवायला. चला तर मग फॅमिली, घेते मग जेवून. तुम्ही पण या जेवायला. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय बाय, टेक केअर.